कर्नाटकातील कागवाड इथल्या शिरगुप्पी साखर कारखान्याचं मळी मिश्रित सांडपाणी थेट शिरोळ तालुक्यातील कृष्णा नदीत मिसळतंय। या जलप्रदूषणाबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कारखाना अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। कारखान्यातून बाहेर पडणारं मळी मिश्रित पाणी बंद केलं नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। शिरोळ तालुक्यातील गणेशवाडी इथल्या कृष्णा नदी पात्रातील पाण्याचा रंग बदलला आहे। कर्नाटकातील कागवाडमधील शिरगुप्पी शुगर कारखान्याचं मळी मिश्रित सांडपाणी ओढ्यात सोडलं जातं। हेच पाणी कृष्णा नदीमध्ये मिसळून जलप्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनतोय। दरम्यान शेतकरी संघटनेचे बंडू पाटील, विश्वास बालीघाटे, महेश देवताळे यांनी कर्नाटकातील बाळेश्वर परिसराची पाहणी केली असता हा प्रकार उघड झाला। या कार्यकर्त्यांनी शिरगुप्पी शुगर कारखान्याच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत कारखान्यातून बाहेर पडणारं मळी मिश्रित सांडपाणी कृष्णा नदीत मिसळलं तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला। हितनं जर बड झालं नाही तर त्यांनी शिरगुप्पीचे कुठलं शिरगुप्पी शुगर्स कागवाडला आहे त्या कारखाना बंद करायचं आणि जर झालं नाही तर आम्ही हरित लवादाकडे सुद्धा आम्ही बंडू पाटील आम्ही दाद मागितलंय। आणि हे खरं म्हणजे पाणी एकदम दूषित येतंय आणि 34 गावाला याचा परिणाम होतोय। आणि आमचं हे नरसोबावाडीला श्री क्षेत्र आहे तिथं परत लांब लांबची लोक दर्शनाला येतात त्यांच्यावर परिणाम होतोय। आणि हे कागवाड कारखान्यानं लवकरात लवकर बंद करावं नाहीतर इथून पुढे सगळं 34 गावातली लोक तिथं बंद पडतील।